वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 9421 26 19 92। गेले 6 महिने गोकुळच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि गेल्या 2 जून पासून 2 जुलैपर्यंत आपले ठराव खात्याकडे जमा करायचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। आणि हे सर्व करत असताना प्रत्येक पक्ष, प्रत्येक गट आपापल्या परीनं ते ठराव जमा करायचा प्रयत्न करत आहे। त्यामध्ये अनेक लोक शक्ती प्रदर्शन सुद्धा करायच्या प्रयत्नात आहेत आणि अनेकांनी केलेत सुद्धा। त्यातले खरे खोटे आकडे त्याच्यावर मी काय बोलणार नाही, पण आज भुदरगड तालुक्याच्या काँग्रेसच्या वतीनं बंटी पाटील साहेबांच्यावर प्रेम करणारी या ठिकाणी सर्व मंडळी आम्ही सर्व ठराव या ठिकाणी घेऊन आलो आहोत। आम्ही जाधव गट म्हणून 97 ठराव या ठिकाणी घेऊन आलोय आणि भुदरगड काँग्रेसच्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं बंटी साहेबांच्यावर प्रेम करणारी आम्ही सर्व मंडळी भुदरगड तालुक्यामध्ये उमेदवारी दिलीच पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह आज या ठिकाणी केला आहे आम्ही। आणि साहेबांना या ठिकाणी बोलवून आम्ही आमची माणसं दाखवलेली आहेत आणि त्या पद्धतीनं आता हा कार्यक्रम आमचा भविष्यात बंटी साहेबांना या गोकुळमध्ये शेवटपर्यंत कोण बरोबर असो किंवा नसो, आम्ही भुदरगड काँग्रेस आणि जाधव गट शेवटपर्यंत साहेबांच्या बरोबर असणार अशा पद्धतीचा शब्द आज या ठिकाणी आम्ही साहेबांना दिला आहे। आणि गोकुळ वाचवायचं जर असेल तर बंटी पाटलांसारख्या नेत्याच्याकडे गोकुळची सत्ता गेली पाहिजे अशा पद्धतीची सर्वसामान्य माणसाची भावना आहे। ती भावना काय तर गेल्या 5 वर्षामध्ये सर्वसामान्य दूध उत्पादकाला 2 रुपयाचं आश्वासन देऊन सुद्धा 10 रुपयापासून 14 रुपयापर्यंत दूध वाढ दिली, त्या सर्वसामान्य माणसाला मदत केली अशा पद्धतीचं काम करणारा हा नेता आहे आणि त्या नेत्याकडे ही गोकुळची सत्ता गेली पाहिजे अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी व्यक्त करायला आज या ठिकाणी तालुका अध्यक्ष शामराव देसाई साहेब, मी सर्वांची नावं घेत नाहीत पण आम्ही भुदरगडचे सर्व प्रमुख मंडळी आपले ठराव घेऊन या ठिकाणी आलो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।